श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला इलेक्ट्रिक कुकरमध्ये मसाले भात करून दाखवणार आहे. तर आता पाहूया आपण. आता मी इलेक्ट्रिक कुकरचं बटन ऑन केलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला तिथे एक बुना म्हणून लिहिलेलं एक बटन असतं, ते प्रेस करायचं आहे आणि भांडं तापल्यानंतर थोडं तेल घालायचं. आपल्याला मसाले भात करण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं तेल घालायचं. त्यात मी तेल तापल्यानंतर जिरे, तेजपत्ता घातलाय, मोहरी घातली आणि आता उभा कांदा चिरून मी घातलेला आहे. तर आता चमच्यानं व्यवस्थित आपण हलवून घेऊया लाल होईपर्यंत. आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली. ही नेहमी आपण आता घरात नेहमी करून ठेवतो ना. त्यानंतर आपण आता टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे. चमच्याने आपल्या हलवत राहायचं. आणि हा इलेक्ट्रिक कुकरचा फायदा म्हणजे काय की झटपट पण होतो आणि आपल्याला एकदा भात आपण झाकण लावल्यानंतर पाहायला लागत नाही, ऑटोमॅटिक बंद होऊन जातं आणि भात गरम राहतो. आता आपल्याला भाज्या टाकायच्या सगळ्या त्यामध्ये. वाटाणा, फ्लावर, बटाटा, गाजर असे सगळे मी भाज्या टाकलेल्या आहेत. आता हलवून घेते व्यवस्थित. त्यामध्ये आपल्याला आता रेग्युलर आपण जे मसाले घालणारे, मसाले भात, बिर्याणी मसाला, त्यात आता आपण तांदूळ धुतलेले घालूया. मी अर्धा तास तांदूळ धुवून घेतले होते, ते आता आपण घातले आहेत. तांदूळ व्यवस्थित हलवून घ्यायचे, जास्त हलवायचं नाही कारण तांदळाचे तुकडे पडतात, म्हणून व्यवस्थित हलवून घेऊया. या कुकरचा म्हणजे जी मुलं आता शिकायला असतात बाहेर, त्या मुलांसाठी खास छान आहे हा इलेक्ट्रिक कुकर. कारण एकदा आपण साधा भातसुद्धा आपण पटकन धुवून त्यात घालून मीठ घालून नुसतं झाकण लावलं आणि इलेक्ट्रिक बटन दाबून हे राईस म्हणून असतं तिथे दाबलं की झाला. 10 मिनिट लावायचं आणि कुकर आपला तयार आणि भात पण रेडी. पाहावं लागत नाही. त्यामध्ये मी पनीरचे तुकडे घातलेत, मीठ घातलं. हलवून घेऊया आता आपण व्यवस्थित. हा झटकन भात आहे म्हणून मी तुम्हाला असं खास इलेक्ट्रिक कुकर नवीन घेतला त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवते. थोडी कोथिंबीर घातली आणि झाकण लावून घेतले. आता हे राईसवर बटन दाबायचं आहे, राईसवर 10 मिनिट. अवघड नाही आहे, छान आहे, एकदम झटपट भात ह्याच्यात होतो. शिट्ट्यांचा पण आवाज येत नाही, कंटाळा येतो आपल्याला शिट्ट्यांच्या आवाजाने. तुम्ही पाहू शकता किती छान शिजला आहे, वाफ पण किती छान आली. आणि जेव्हा झाकण उघडायच्या आधी जर लगेच आपल्याला झाकण उघडायचं असेल तर तिथे शिट्टी असते, त्याची हवा काढून मग झाकण उघडायचं. आणि भात किती सुंदर झाला आहे तुम्ही पाहू शकता. आपल्याला जसा पाहिजे ना तसा भात सुट्टा पण होतो आणि मऊ पाहिजे असेल तर एकदम मऊसुद्धा होऊ शकतो. पाण्याचं प्रमाण मात्र व्यवस्थित ठेवायचं. जर 1 वाटी तांदूळ घेतले तर 1 वाटी पाणी. पण जास्त मऊ पाहिजे असेल तर थोडं पाणी वाढवायला लागतं. भात आपला तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.